अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. ते 8 महिन्याचं बाळ तिचं कंटिन्युअस रडत होतं. तिला शुद्ध नाही त्या बाळाला जवळ घेण्याचं. एक बाळ झोपले, 2 मुलं तिच्याकडे बघत बसलेत. त्यांना काही कळत नाही आई का अशी करते. म्हणजे इतकी वाईट अवस्था त्या बाईची मी बघितली की ते जाणार होते परत त्यांच्या गावी. त्यांच्या वडिलाचाच पगार होऊन ते परत गावी जाणार होते आणि ही अशी घटना घडली ना घटना. आज तिची मुलगी गेली ना. हे विषय खूप सेन्सिटिव्ह आहेत. त्याचं नको व्हायला. कारण मी काल जाऊन त्या बाईची परिस्थिती बघितली. म्हणजे आधीच त्या बाईच्या अंगात म्हणजे काही असं इतकी ती अशक्त आहे ऑलरेडी. आणि मग तिथं गेल्यावरती ती रडत होती. ती तिथे खाली जमिनीवरती त्या रस्त्यावरती झोपलेली. तिला उठवून नेऊन आत न्यायला लावलं. तिला शुद्ध नव्हती. तिला मागे 4 मुलं आहेत. ही 5वी मुलगी मोठी. ते 8 महिन्याचं बाळ तिचं कंटिन्युअस रडत होतं. तिला शुद्ध नाही त्या बाळाला जवळ घेण्याचं. एक बाळ झोपले, 2 मुलं तिच्याकडे बघत बसलेत. त्यांना काही कळत नाही आई का अशी करते. म्हणजे इतकी वाईट अवस्था त्या बाईची मी बघितली. मी तिला अजिबात मी केले तेव्हा तिला रडून तिला उलटी होत होती. तेव्हा मी मग डॉक्टरांना सांगितलं तिला एक IV चढवा म्हणून. तिला असंही तिला खाण्यापिण्याची काही शुद्ध नाही आहे. मग आम्ही तिथे डॉक्टर्सना बोलून तिला IV चढवायला लावली. म्हणजे ती ऑलरेडी अशक्त. त्यात हा परिवार आपल्या इथला नाही आहे, तो बाहेरनं आलेला आहे. आणि असं होतं की ते जाणार होते परत त्यांच्या गावी. त्यांच्या वडिलाचाच पगार होऊन ते परत गावी जाणार होते आणि ही अशी घटना घडली. म्हणजे ते त्यांच्याच कुटुंबातल्या सदस्यांनी केली हा भाग वेगळा. पण ही घडली ना घटना. आज तिची मुलगी गेली ना. म्हणजे हे खूप वाईट गोष्ट आहे आणि ही अशी नाही व्हायला पाहिजे. आणि याचं राजकारण तर मुळीच नाही व्हायला पाहिजे. हे सगळे विषय सोडून बाकी काही असेल तर आपण राजकारणाचे विषय बाजूला ठेवून त्याच्यावरती भांडू शकतो. पण ही गोष्ट खूप दुर्दैवी आहे आणि खूप अमानवीय आहे. खूप अमानुष आहे, घृणास्पद आहे. म्हणजे त्याला काय अजून म्हणावं माहिती नाही. पण ह्या खूप वाईट गोष्टी आहेत. म्हणजे आज आम्ही जरी सगळ्या गोष्टींनी सिक्युअर असलो तरी आज असा विचार आला काल मनामध्ये की माझी मुलगी तरी सिक्युअर आहे का. म्हणजे आम्ही उद्या शाळेत पाठवतो, ती बसनी जाते. तिला काही मी गाडीनी वगैरे नाही पाठवत, ती बसनी जाते. मग असं कुठल्या आईच्या मनात विचार येणार ना माझी मुलगी तरी सेफ आहे का. म्हणजे ह्या खूप वाईट गोष्टी आहे आणि एखाद्या आईसाठी तर खूपच वाईट गोष्टी आहेत ह्या. त्याच्यामुळे याचं राजकारण होऊ नये इतकीच सगळ्यांना विनंती आहे.